नमस्कार सर्वांना. तर तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं की आम्ही ओंकारेश्वरातनं निघालो होतो आणि थेट महेश्वरला येऊन थांबलो. महेश्वरचा घाट खूप सुंदर आहे आणि महेश्वराच्या घाटापर्यंत जाण्यापर्यंत ना, म्हणजे वरती अशी टेकडी आणि टेकडीवर हे छोटंसं गाव परत तिथे वसलेलं आहे. खूप छान वाटत होतं तिथे. आणि जेव्हा आम्ही त्या गल्लीतनं जात होतो ना, तेव्हा ठिकठिकाणी छोटे-छोटे शॉप्स होते. खूप अट्रॅक्टिव्ह असं काही नव्हतं. पण असे जुने घरात पण त्यांनी मस्त-मस्त त्यांच्या साड्या वगैरे लावल्या होत्या आणि महेश्वरी साडी म्हणून आहे ना, ती इथेच बनवली जाते आय थिंक. आणि मला ना फील झालं ते येवल्याच्या पैठणीसारखं. म्हणजे नाही का, आपण येवल्यात गेल्यानंतर ठिकठिकाणी असे येवला पैठणीचे शॉप्स दिसतात आपल्याला. खूप छान-छान साड्या पण दिसतात. तसं यांचं पण मला खूप अट्रॅक्टिव्ह साड्या आणि ते वाटत होतं. पण काय करणार ना, वेळेच्या अभावी आम्ही थांबू शकलो नाही. पण खूप वाटत होतं, की एखादी साडी तरी आपण घेतली पाहिजे. पण नेक्स्ट टाईम ना, मी शॉपिंगसाठी का होईना इंदोर आणि म्हणजे महेश्वरला नक्की व्हिजिट करेल. आणि मग आम्ही आलो होळकर, अहिल्या होळकर आहेत ना, अहिल्याबाई होळकर त्यांच्या वाड्यात आलो आम्ही जुन्या. खूप मस्त-मस्त वास्तू आहेत आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण भारतभर मला फिरायचं आहे. ह्या छान-छान गोष्टी मला बघायच्या आहेत. रुद्राला पण दाखवायच्या आहेत. आणि मग त्याची गर्दी ना, त्याची एक्साइटमेंट होती ती बोटिंगसाठी. आम्ही फोटो वगैरे काढण्यात मग्न होतो. तो त्याच्या बापू आजोबांसोबत जाऊन मस्त बोटिंग पण करून आला. आणि मला एवढंच सांगायचं आहे सर्वांना, की ना, अ, 6 महिन्यातनं किंवा वर्षभरातनं एकदा तरी आपण ना फॅमिली ट्रिप काढली पाहिजे. जेणेकरून ना, म्हणजे नात्याला रिफ्रेशमेंट ची गरज असते ना, ती पूर्ण होते आणि परत आपण एकमेकांच्या जवळ येतो. मीन्स काळजी करतो, लक्ष देतो आणि नव्याने नातं फुलायला लागतं. सो आता तुम्ही पण एन्जॉय केली असेल माझ्यासोबत ट्रिप. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय तोपर्यंत.